नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देर आहे लेकिन दुरुस्त आहे या म्हणीप्रमाणे एसटी महामंडळ भरतीच्या 17,000 प्लस जागेसाठी जो विलंब होत आहे त्याच्यामध्ये एक अपडेट समोर अशी येत आहे की या जागेमध्ये पुढे चालून वाढ सुद्धा होऊ शकते. म्हणजे ह्या भरतीचा जरी थोडा लेट होत असेल ही भरती सध्या तरी त्याचा पुढे चालून फायदा असा होणार आहे की जागेमध्ये कदाचित जागा वाढ होऊ शकते. 17,000 प्लस जागा आहेत आता सध्याच्या मिळालेल्या अपडेटनुसार. परंतु या जागा पुढे चालून वाढ का होणार आहे? कारण की भरतीचा हा जो हल्लाबोल आहे तो 8 ते 9 महिन्यापासून भरती येणार असा विषय जोरदार सुरू आहे. वर्तमानपत्रामध्ये, सोशल मीडियावरती, न्यूज पेपरमध्ये सर्वत्र ही ऍड थोडक्यामध्ये पडलेली होती. त्याच्यामध्ये मित्रांनो आता 8 ते 9 महिन्याचा कालावधी होतोय, परंतु आणखी काही भरती आलेली नाही. परंतु पुढच्या 1 ते 2 महिन्यामध्ये ही भरती येण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच तुम्हाला प्रिपरेशन करून घेण्यासाठी संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती देत असतो, लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, जी 17,000 आहेत त्याच्यामध्ये आणखी वाढ सुद्धा होऊ शकते. वाढ का होऊ शकते तर आता एसटी महामंडळातील बरेचसे कर्मचारी जे आहेत, जसं की चालक असतील, तसेच वाहक असतील किंवा क्लर्क पदावर काम करणारे किंवा मेकॅनिक असतील, अप्रेंटिस पदाचे जे काही स्टुडंट्स असतील ते त्यांचं त्या ठिकाणी अप्रेंटिस पदाचा टाइम ऑफ होणार आहे. तसेच हे वाहक चालक यांची खूप कर्मचाऱ्यांची रिटायरमेंट सुद्धा आलेली आहे. कारण दरवर्षी रिटायर्ड होत असतात, जास्त क्वांटिटी मध्ये नाही पण थोड्या प्रमाणामध्ये रिटायरमेंट मॅन पॉवर सुद्धा त्या ठिकाणी कन्क्लुडिंग असते मित्रांनो. त्याचा फायदा भरतीवर थेट लागणार आहे. त्याच्यामुळे या 17,000 प्लस जागेमध्ये भरतीमध्ये वाढ नक्कीच होऊ शकते. आता ते एक्झॅक्टली आपल्याला नोटिफिकेशन आल्याच्या नंतरच जो काय आपला आकडा असणार आहे, किती भरती होणार आहे तो आपल्या समोर येईल. परंतु मिळत राहिलेल्या अपडेटनुसार सध्या तरी असंच दिसून येत आहे की पुढे चालून हा आकडा वाढू शकतो यदा कदाचित. ठीक आहे. पुढे आता दुसरं स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत मित्रांनो. नवीन बस का आणल्या जात आहेत, कारण की या ठिकाणी आपला मुद्दाच आहे याच्यामध्ये वाढ कशामुळे होऊ शकते लक्षात घ्या. आता एसटी महामंडळात बऱ्यापैकी नवीन ताफ्यामध्ये एसटी महामंडळाच्या प्रत्येक महिन्याला 1,000-1,500 बसेस त्या ठिकाणी सामील होतात आणि हे रिअल अपडेट आहे, लक्षात घ्या. पाठीमागच्या महिन्यामध्ये एक 700 ते 800 बस एसटी महामंडळाच्या ताफ्यात जमा झालेल्या आहेत. त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो, दिवसेंदिवस जशी मशिनरी पॉवर वाढली म्हणजे तुमच्या बसेस वाढल्या, तर कुठल्या बसेस त्यामध्ये इन्क्लूड करत आहे शासन? लालपरी म्हणजे जी की संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा करते, इलेक्ट्रिकल बसेस, सेमी लक्झरी बसेस आणि शिवशाही पद्धतीच्या काही बसेस. आता ह्या बसेस त्यांच्या वेगवेगळ्या रूटनुसार त्यांना लांबचा पल्ला, जवळचा पल्ला यानुसार कन्सिडर करून ह्या सर्व प्रकारच्या बसेस या ठिकाणी ताफ्यामध्ये सामील करून घेण्यात येत आहेत मित्रांनो. आणि खूप मोठा प्लॅन आहे. यदा कदाचित तुमचं जर बेस्ट आणि चांगलं नशीब असेल तर खूप मोठा स्कोप असणार आहे पुढे परमनंट भरती होण्यासाठी. म्हणून कॉन्ट्रॅक्ट जरी असली तरी नक्की फॉर्म भरायचा आहे. फॉर्म सुटल्याच्या नंतर नंबर 2चा पॉइंट आहे कोणकोणते पदे असू शकतात. सध्या तरी आहे चालक, वाहक, ड्रायव्हर, कंडक्टर आणि क्लर्क, तसेच मेकॅनिकल पदाची काही पदे या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत मित्रांनो की या 17,000 प्लस भरतीमध्ये. आता हीच पदे का लक्षात घ्या, ह्याच पोस्ट का एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये नवीन बस दाखल झाल्या, त्यासाठी बस चालवण्यासाठी ड्रायव्हर कंपल्सरी लागणार आहेत मित्रांनो. त्यासोबत एक ड्रायव्हरला लागूनच दुसरा कंडक्टर लागणार आहे. ठीक आहे. म्हणजे 17,000 प्लस जरी जागा असल्या तरी जवळपास नवीन एसटी महामंडळातील या 17,000 प्लस भरतीपैकीच त्या ठिकाणी नवीन पोस्ट आणि पदभार दिला जाईल मित्रांनो. याच्यामध्ये काही जुने एम्प्लॉय सुद्धा असू शकतात. ठीक आहे. त्याच्यामुळे आता चालक आणि वाहक आलं की पुढच्या गोष्टी एसटी मंडळामध्ये काय असतं मित्रांनो, मेकॅनिकल पदासाठी सुद्धा खूप मोठी जरूरत असते. कारण की बिघाड आला एसटी बसेस मध्ये किंवा काही तांत्रिक अडचणी आल्या तर त्यासाठी मेकॅनिकांची आवश्यकता असते मेकॅनिकल पोस्टसाठी. त्याच्यामध्ये ITI जर झालेलं असेल खूप जणांचं, विद्यार्थ्यांचं, तर ITI वाल्यांना ITI डिझेल, ITI मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिशियन हे जर ट्रेड असेल तर सर्वात बेस्ट या ठिकाणी तुम्हाला चान्स मिळणार आहे. म्हणून वेगवेगळी
ते क्लर्क पद सुद्धा असू शकतं, कारण की हिशोब करण्यासाठी, बाकीचा अकाउंटंट सांभाळण्यासाठी सगळ्या गोष्टी, सर्व पदांची आवश्यकता असू शकते मित्रांनो, आणि ती नक्कीच लागणार. म्हणून चालक, वाहक, क्लर्क आणि मेकॅनिकलची काही पोस्ट या ठिकाणी पदे भरली जाणार आहेत, हे कन्फर्म झालेलं आहे या ठिकाणी. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती घ्यायची म्हटलं तर फक्त चालक आणि वाहक घेऊन त्या ठिकाणी फायदा नाही, कारण मागचे सुद्धा बरेच कर्मचारी रिटायर होणार आहेत, जे कॉन्ट्रॅक्ट बेस असतील त्यांचं कॉन्ट्रॅक्ट संपत आलेलं असेल, हे सुद्धा एक रिझन असू शकतं की मागचं जे कॉन्ट्रॅक्ट किंवा जे काय असून टाइम पिरियड असलेला असेल मित्रांनो, तो त्या ठिकाणी रिमेनिंग राहिलेला असू शकतो. म्हणून पुढे चालून काय होऊ शकतं, त्यांचं जसं संपल ही भरती लगेच पब्लिश केली जाईल मित्रांनो. ठीक आहे, कारण की मागच्या बऱ्याच दिवसापासून आपल्याकडून अपडेट द्यायचं तुम्हाला राहिलं होतं, कारण की भरतीला मला माहित होतं की या ठिकाणी लेट होत आहे, लेट आहे पण थेट आहे. ठीक आहे, म्हणून ह्याचा जेवढा ड्रॉबॅक आहे तेवढा पॉझिटिव्ह पॉईंट सुद्धा आहे मित्रांनो. ठीक आहे, कारण विद्यार्थी फ्रस्ट्रेट होत आहेत. 8 ते 9 महिने एक जाहीर होऊन सूचना या ठिकाणी 1-1 वर्ष जर भरती लागत असतील तर विद्यार्थ्यांना एक पाय तळ्यात आणि एक पाय मळ्यात, म्हणजे इकडचं करिअर नाही तिकडचं करिअर नाही, 1-1 वर्ष जर बेरोजगार राहायचं म्हटलं तर खूप मोठा हा विद्यार्थ्यांचा नुकसान असणार आहे, ड्रॉबॅक पॉईंट असणार आहे मित्रांनो. म्हणून फ्रस्ट्रेट होते विद्यार्थी, म्हणून त्यांना असं चुकीचा अपडेट नकोय. म्हणून आता भरती अगदी जवळच्या क्षणी आहे मित्रांनो, म्हणजे हत्ती गेला शेपूट राहिले, एक मराठीमध्ये म्हण आहेत, अगदी त्याप्रमाणे थोडंच भरतीची प्रोसेस जी आहे थोडीच शिल्लक या ठिकाणी आलेली आहे. फायनल अप्रूव्हल झाल्याच्या नंतर, सर्व गोष्टी फायनल झाल्याच्या नंतर, बिडिंग प्रोसेस झाल्याच्या नंतर स्पेसिफिक कंपनीला या भरतीचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जाईल, त्याच्या अगेन्स्ट हे भरती जे काही कर्मचारी वाट पाहत आहेत त्यांना भरतीमध्ये सामावून घेतलं जाईल मित्रांनो. ठीक आहे, यानंतर पुढचा तिसरा पॉईंट जर पाहायचं झालं तर 17,000 प्लस जागेची चर्चा काय आहे. आता 17,000 प्लस 17,000 प्लस तुम्ही सर्वत्र पाहता, आणि ते बऱ्यापैकी 80% to 90% या ठिकाणी ते तथाकथित बरोबरच आहे मित्रांनो. ठीक आहे, परंतु चर्चा जरी 17,000ची असली तरी ऑफिशियल नोटिफिकेशन आल्याच्या अगोदर आपण एक्झॅक्टली आकडा त्या ठिकाणी सांगू शकत नाही. याच्यामध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे 17,000 प्लस जागेसाठी मित्रांनो, कारण की शासन काय करत आहे त्या पद्धतीने सर्व तयारी करून घेत आहे, त्या पद्धतीने अगोदर सर्व एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये बसेस सामावून घेत आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी कदाचित भरतीला विलंब होत असू शकतो. त्याच्यासोबत आता मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये वेगवेगळे आचारसंहिता लागू झाल्या. आचारसंहिता लागू झाल्याच्या नंतर कुठल्याही भरतीला विलंबच होत असतो. लक्षात घ्या, आचारसंहितेमध्ये कुठलंच सरकारी काम पुढे प्रोसेस होत नाही मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर चौथा पॉइंट जर पाहायचं झालं तर या भरतीसाठी पात्रता कोणाकोणाची असू शकते, म्हणजे तुमचं शिक्षण काय, वयोमर्यादा काय, या सर्व गोष्टी तुम्हाला अगोदरच माहित असणं आवश्यक आहे, काळाची गरज आहे. पात्रता जर तुम्ही पाहिली तर 10वी आणि 12वी चालक आणि वाहक पदासाठी लक्षात घ्या, जे उत्सुक आहेत चालक आणि वाहक, तुमचं 10वी-12 हे शिक्षण पाहिजे चालक आणि वाहकासाठी. त्याच्यानंतर तुमचं वयोमर्यादा 18 ते 38 मध्ये या ठिकाणी पाहिजे. जर 38च्या पुढे जर असाल, परंतु तुम्ही कॅटेगरीमध्ये असायला पाहिजे, कारण आरक्षणानुसार तुम्हाला ऍज अ कॅटेगरी मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी एज रिलॅक्सेशन दिलं जाईल मित्रांनो. परंतु वारंवार मी सांगतो, हे सगळ्या गोष्टी नोटिफिकेशन आल्याच्या नंतरच क्लिअर होतील. अगोदर तुम्हाला मी का अपडेट देत आहे, कारण की भरती अगदी थोडक्यावरच येऊन ठेपली आहे. म्हणून सर्व गोष्टी जर तुम्हाला अगोदर माहित पडल्या, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रोसेस काय, परीक्षा पॅटर्न काय, तयारी कशी करायची, फॉर्म कसा भरायचा, किंवा विलंब का होतो, काही अपडेट तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न असतील ते सुद्धा विचारा. काल सुद्धा आपण भरतीचं अपडेट दिलं होतं, त्याच्यामध्ये खूप विद्यार्थ्यांच्या फ्रस्ट्रेटेड टाइप कमेंट आला की तुम्ही जसं की जर रिअल अपडेट असेल तरच देत जा, किंवा विद्यार्थी फ्रस्ट्रेट होतात. काही विद्यार्थ्यांचे माझ्याकडे कॉन्टॅक्ट सुद्धा आहेत, त्यांचे कॉल सुद्धा आले की सर हे भरतीला विलंब का होत आहे, कधी आहे, फ्रस्ट्रेट होत आहे. खूप जणांसोबत काल डिस्कशन झालं, म्हणून जी क्लॅरिटीने जे अपडेट येत आहे तेच या ठिकाणी देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि पुढे परीक्षाबाबत जर बोलायचं झालं तर या ठिकाणी तुम्हाला बेसिक जे सब्जेक्ट असणार आहेत त्याच्यामध्ये जास्त काही हार्ड पेपर नसणार आहे, म्हणून परीक्षेची सुद्धा तयारी कशी करायची पुढे बोलणार आहोत मित्रांनो. ठीक आहे,
त्याच्यामध्ये जर तुम्हाला परीक्षेबाबतीत सांगायचं झालं तर जनरल नॉलेज या ठिकाणी तुम्हाला करंट अफेअर्स, जनरल नॉलेज, त्याच्यानंतर मॅथ्सचं बेसिक कॉन्सेप्ट जसं की तुमचं प्रॉफिट लॉस असेल किंवा कोडिंग डिकोडिंग रिझनिंग मध्ये असेल मित्रांनो, ठीक आहे. त्याच्यानंतर मराठी व्याकरण आणि सगळ्यात महत्वाचं वाहक पदा, चालक आणि वाहक पदासाठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर वाहतुकीचे नियमावर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न येऊ शकतात. ते फक्त चालक आणि वाहकासाठीच लागू नाही, ते इन्क्लुडिंग ऑल बाकीच्या पोस्टसाठी सर्वांना हे या ठिकाणी लागू होऊ शकतात मित्रांनो, ठीक आहे. म्हणून बारीकाईने खूप या ठिकाणी अभ्यास सुद्धा तुम्ही स्टेप बाय स्टेप चालू ठेवायचा आहे. इतर भरती परीक्षा प्रोसेस असतात त्यात सुद्धा त्या ठिकाणी येत असतात. त्यामुळे इतर स्पर्धा परीक्षाचा जरी तुम्ही आज एसटी महामंडळावर फोकस केला असेल तरी याचा अभ्यास केलेला तुमचा कधीच वेस्ट जाणार नाही मित्रांनो. कारण तुम्ही अशा काही एक्झाम असतात ज्याच्यामध्ये सिंपल तुम्ही एकदम इझिली तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट होऊ शकता. अशा सुद्धा एक्झाम आहेत शासनाच्या. त्यामुळे दुसऱ्या जरी एक्झाम दिल्या तरी तुमचं अभ्यास केलेला कधीच वेस्ट जाणार नाही मित्रांनो. नॉलेज येईल तुमच्याकडे, तुमची रिव्हिजन होईल आणि भरती आले की डायरेक्टली युद्ध जसं सुरू झाल्याच्या नंतर एक पूर्वी काय असायचं की युद्धापूर्वी तलवारीला धार लावणे ही मराठीमध्ये एक म्हण आहे. कारण की काय होतं, जर तलवारीला धार नसेल तर युद्धामध्ये जास्त प्रखरपणे आपण लढू शकत नाही. म्हणून जसं ह्या भरतीला सुद्धा तोच नियम लागू होतो मित्रांनो, लक्षात घ्या. कारण की तुम्हाला पूर्ण कन्सेप्ट क्लिअर नसताना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन रिलेटेड असेल, तुमचं वय मर्यादा. आता मागे आपण पोस्ट ऑफिस भरतीमध्ये 300 to 400 म्हणजे 300 ते 400 विद्यार्थी प्लेस यशस्वीरित्या त्यांना प्लेस करण्यापर्यंत आपण त्यांना सहकार्य केले. जरी काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की हे काहीतरी अपडेट देत राहतात रोज रोज नवीन, फ्रस्ट्रेट होण्यासारखं, लक्षात घ्या असंच अपडेट देत आपण पोस्ट ऑफिस भरतीच्या 300 ते 400 आपल्या बॅचचे स्टुडंट असे होते, त्यांना जॉईनिंग लेटर मिळेपर्यंत सगळ्या प्रोसेस, त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पर्यंत सगळे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करण्यास मदत केली. सुरुवातीला किंवा तुम्हाला जरी बोरिंग वाटत असेल तरी हे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. कारण त्याच्या अगेन्स्ट म्हणजे तुमचं गोल क्लिअर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी पुढे फाईट करू शकता, डायरेक्टली तुम्ही फोकस करू शकता. म्हणून हे तुमच्यापर्यंत अपडेट देण्याचं काम करत आहे मित्रांनो, ठीक आहे. दुसरं, तुमचे काही प्रश्न असतील एसटी महामंडळाच्या भरतीबाबत, जसं की डॉक्युमेंट रिलेटेड बाबत असतील किंवा बॅच बिल्ला कसा काढायचा असेल किंवा अजून इतरत्र काही व्हॉटेवर तुमच्या मनामध्ये काही प्रॉब्लेम किंवा प्रश्न असू द्या तर तुम्ही कमेंट करत राहा, शेअर करत राहा, जेणेकरून तुम्ही खरंच खूप फ्रस्ट्रेट आहात, सिरियस आहात ह्या गोष्टी आपल्याला समजेल मित्रांनो. कारण की भरती म्हटलं की त्या ठिकाणी तुम्हाला पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. भरती कधी येईल आणि आलेली भरती कधी कॅन्सल होईल ते आपल्या हातामध्ये नाहीये. आपल्या हातामध्ये फक्त योग्यरित्या प्रिपरेशन करणं आणि पेशन्स ठेवून त्या भरतीवर फोकस करणं एवढंच आपल्या हातामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण शासन विद्यार्थी हिताचाच निर्णय घेईल या ठिकाणी, अशी आपण या ठिकाणी अपेक्षा करूया मित्रांनो. म्हणून जे होईल ते चांगलं होईल या कन्सेप्ट वरती आपण राहूया. शेवटचा आणि महत्वाचा पॉइंट बोलायचं झालं तर तयारी कशी करायची आहे मित्रांनो. सर्वात अगोदर तुमचं फिजिकल मेंटॅलिटी व्यवस्थित ठेवा. मेंटली डिस्टर्ब होऊ नका. तयारी नंबर 1 सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. कारण मेंटली जर डिस्टर्ब झालात मित्रांनो, चिडचिडपणा झाला तुमच्यामध्ये, पेशन्स संपले तर भरती येऊन सुद्धा तुमचा सिलेक्शन प्रोसेसवर खूप मोठा इम्पॅक्ट पडू शकतो. कारण परीक्षेला जर व्यवस्थित तुम्हाला उत्तर देता नाही आली तर सिलेक्शन प्रोसेस अवघड होईल मित्रांनो. आणि सगळ्यात महत्वाचं, ह्या भरतीला 17,000 जी प्लस जागेची भरती आहे, कॉन्ट्रॅक्ट बेस्ड जरी असली तरी विद्यार्थी एवढे का या भरतीची अपेक्षा म्हणजे वाट पाहत आहेत हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. कारण की मागच्या 2018-19च्या ज्या भरतीमध्ये पेंडिंग राहिलेले विद्यार्थी त्यांना ही गोष्ट विचारा की भरती एसटी महामंडळाची पुढे प्रोसेस काय असते, काय फायदे असतात आणि करिअर कितपत सेट होतं त्याच्यामध्ये. ह्याचे भरपूर सारे फायदे आहेत. कॉन्ट्रॅक्ट बेस जरी असले तरी पुढे परमनंट झाले तर तुम्हाला शासनाच्या सर्व फॅसिलिटीज त्या ठिकाणी अवेलेबल होणार आहेत. दुसरं, स्टेबल नोकरी मिळणार आहे. त्याच्यानंतर फिक्स सॅलरी असणार आहे. त्यामध्ये जसं जसं वर्ष उलटली जातील त्यामुळे इन्क्रीमेंट सुद्धा चांगले होणार आहेत. अलाउन्सेस तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहेत. म्हणून एसटी महामंडळाच्या भरतीला विलंब होत असला तर फ्रस्ट्रेट होऊ नका, पेशन्स ठेवा आणि भरती आल्याच्या नंतर नक्की याच्यामध्ये जॉईन होण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. कारण पुढे चालून हे 3 वर्षाची कॉन्ट्रॅक्ट बेस भरतीच तुमचं भवितव्य घडू शकते. म्हणून ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. असो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम मित्रांनो.